आज दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निलंबनाविरोधात आंदोलन केलं जाईल। संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोनही सभागृहातनं विक्रमी संख्येनं खासदार निलंबित झाले होते आणि त्याच विरोधात आज इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांचे खासदार एकजूट दाखवतात। तर भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय स्तरावरची एक महत्त्वाची बैठक आज आणि उद्या असे 2 दिवस दिल्लीत पार पडेल। या दोनही घडामोडींसंदर्भात माहिती देण्यासाठी सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, एकीकडे विरोधकांचा एल्गार तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची बैठक, काय घडामोडी दिल्लीत आज घडतात? आज इंडिया आघाडीच्या खासदारांचं जंतर मंतरवर आंदोलन आहे आणि जंतर मंतरवर संसदेच्या दोन्ही सभागृहातून जे निलंबन करण्यात आलं 143 खासदारांचं जवळपास, या सगळ्याच्या विरोधात इंडिया आघाडीचे खासदार आवाज उठवणार आहेत। कालही संसद भवनाबाहेर अशा स्वरूपाचा एक प्रोटेस्ट मार्च आयोजित करण्यात आला होता, पण काल लक्षात घेण्यासारखी बाब अशी की संपूर्ण 141 खासदार सुद्धा त्या प्रोटेस्ट मार्चमध्ये सहभागी झाले नव्हते। संख्या अतिशय कमी होती। बऱ्याच इंडिया आघाडीतील पक्षांचे खासदार फक्त प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी झाले होते। त्यामुळे आजच्या या जंतर मंतरवरील निषेध कार्यक्रमात मोठ्या संख्येने इंडिया आघाडीतील खासदार सहभागी होतात का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर एक मोठी बैठक दिल्लीत आज आणि उद्या आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे त्या बैठकीला हजर असतील, तर सर्व राज्यांचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुख हे सगळे या बैठकीला अपेक्षित आहेत। संपूर्ण भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी अपेक्षित आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दिल्लीला या बैठकीसाठी येणार असतील आणि भाजप या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुका आणि तसंच एकंदरीतच रामजन्मभूमीसाठी करावयाचे कार्यक्रम या सगळ्या विषयांवर चर्चा करणार आहे। सोमेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।